आम्हाला तर एवढीच शक्यता वाटते की यांच्याकडून सर्जरी करताना काहीतरी फॉल्ट झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी इथून हलवूनच दिलं नाही. बरोबर झालं काहीतरी ऑपरेशन आमची बरोबर आम्हाला माहिती, त्यांनी त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं नाही अँजिओग्राफी ते, म्हणूनच त्यांनी आम्हाला समोरचा मार्ग म्हणजे जाऊ दिलं नाही त्यांनी. हा आमच्या मनात हेच ऑपरेशन जे केलं त्यांनी तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून लावलं आणि शासनाकडून किती त्यांना बिल आलंय हे सुद्धा आम्हाला माहिती दिली नाही, प्लस त्याच्यावर आमच्याकडे काढलं ऑपरेशनच्या दिवशी. त्यांना म्हणलो ना संभाजीनगरला हलवाव का, इथून आमचं पेशंट न्याव का, आम्ही तिकडे सुविधा करतो जर तुमच्याकडून होणार नसेल तर. ते काय म्हणले, आम्ही म्हणलं आता थोडं आम्हाला मनामध्ये थोडं चलबिचल होऊ लागली, तर म्हणलं सर काय तर आम्हाला सांगून टाका. ते काय म्हणले, काय नाही म्हणले, घाबरायसारखं काही नाही. किती तासात म्हणले गॅरंटी दिली ती? 5-6 तासात म्हणले नॉर्मल होईल, घाबरायसारखी गरज नाही. आणि म्हणलं औरंगाबादला आम्ही घेऊन जाऊ, तर काय म्हणले तिथं पण तीच सुविधा उपलब्ध आहे, आपल्याकडे पण तीच आहे, मग तुम्ही कशाला तिकडे नेता. आणि ऑक्सिजन लावून जर तुम्ही जर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाताल आणि वाटाने जर काही झालं तर त्याला जबाबदार मी राहणार नाही, मग डॉक्टर काही सोबत नाही तुमच्या. मग आम्ही म्हणलं आता तिकडे नेण्यापेक्षा इथंच राहू द्या ना, कारण आपल्याला माणूस पाहिजे होता ना, त्यांना पैसा पाहिजे होता. हे केवळ मला एकच म्हणायचंय भैया, हे केवळ ह्यांच्या हलगर्जीपणामुळे आमचं माणूस गेले, कारण ह्यांना पैसा प्यारा आहे, माणसाची किंमत नाही अजिबात. इथून पुढे माझं हेच म्हणणं आहे की इथं कुठलाही पेशंट आलं नाही पाहिजे, कारण त्यांनी चौकशी करावी हीच माझी विनंती. चौकशी करूनच एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज सांगितलं, ते म्हणले आपण लगेच त्याचं ते ऑपरेशन करू, एंजिओप्लास्टी म्हणून एक आहे. मग ते म्हणले काय ते इथून स्प्रिंग टाकून करू. म्हणलं ठीक आहे, काय लागेल ते करून टाका. मग त्यांनी ते तात्काळ लगेच करून टाकलं. आणि मग ते काही योजनेतून त्यांना पैसे आले तरी आले. मग त्यानंतर आम्हाला सुट्टी दिली 4-5 दिवसानंतर, गोळ्या हे दिल्या, आलो गेलो. पण इथून सुट्टी झाल्यापासून घरी जाऊ ते सारखं चमकतच होतं, सारखं वारंवार तक्रार होती. आणि 2-3 दिवस झाले की आम्ही परत आलतो ते चेकिंगला, पण ते म्हणले की बाबा हे जे आहे तर ते होतं एखाद्याला. मग ते त्यांची काय ती केस राहिलीच नाही, त्यांचं सारखं छाती चमकणं, डोक्यात होणं, मळमळ होणं, ही तक्रार त्यांची इथून गेल्यापासून चालूच होती. ज्यापासून आपण एंजिओप्लास्टी केली त्या दिवसपासून तर आजपर्यंत तीच तक्रार होती. आणि मग त्या दिवशी गेलो आम्ही, आणि आज सकाळी 8:30 वाजता समजा तर काय झालं, बसलेले असं चमकायला लागलं. म्हणले मग त्यांचा मुलगा दूध काढला, आता दूध घेऊन जाणार, पण ते म्हणला नको, आधी चमकायला दवाखान्यात जाऊ. मग ती आणि त्यांची ती शेजारची एक दोघांनी गाडीवर टाकून आणलं, इथं उतरलं गाडीवर, इथून चलत मधात गेले, डॉक्टर साहेबाला भेटले. डॉक्टर साहेबांनी ती चिठ्ठ्या लावून तपासलं. ते काय म्हणले की बाबा हे आता तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे थोडे चान्सेस आहेत, तुम्ही काय करा ICU मध्ये हलवा ह्यांना. मग त्यांना इथून खालून ICU मध्ये नेलं. ICU मध्ये नेलं. ते काय म्हणले तुम्हाला हार्ट अटॅक खूपच जास्त ह्याचा आला आहे, मोठ्या ह्याचा, तुम्हाला एक इंजेक्शन आता तात्काळ द्यावंच लागत आहे. तर आम्ही म्हणलो 56,000 रुपयाची इंजेक्शन. आम्ही म्हणलो काय लागेल ती सुविधा तुम्ही करा, आम्ही रेडी आहेत म्हणलं. मग आता हे काय, हे सोनं घेऊन आलं, ते पैसे तर नव्हते. मग आम्ही एका सावकाराकडून 50,000 रुपये घेतले, त्यांना जेव्हा दिले त्यांनी इंजेक्शनवरी लगेच ती काय ट्रीटमेंट केली. पण जशी ट्रीटमेंट केली हालचाल चांगली होती बरं का. आता चलत गेलेलं पेशंट, तक्रार वरचीवर जास्तीत जास्त. मग 12च्या नंतर तर आम्हाला मधात येऊनच दिलं नाही दुपारी. आणि त्याच्यानंतर आता ते मधात म्हणजे एंट्रीच नाही आम्हाला काय लागलं बाहेरून आणा. आम्ही मेडिकल 2-3 वेळेस परत आणून दिलं त्यांना, पण त्यांनी काय आम्हाला मधात येऊनच दिलं नाही. 1-2 वेळेस आम्ही जायचो नुसतं बाहेर व्हा, बघायला गेलं की बाहेर व्हा. आम्हाला हार्टबीट ते सगळं कळायला लागलं. आता एकदम लो 15-20च्या आसपास हार्टबीट, ते पण दाबी ते एकदम खाली. ते पंपिंगमुळं म्हणा कशामुळं म्हणा ते हार्टबीट वाढत होते त्याचे. पण त्याने आम्हाला काय मिळूच लागून दिलं नाही, सारखं पैसे पैसे पैसे. आम्ही तुम्हाला म्हणलो तसं पैसे आणून त्यांचे जेव्हा दिले तेव्हा जरा शांत राहिले. आम्हाला 20 वेळेस तरी त्यांनी चक्रा मारल्या असताना, सारखं पैसे 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 केले. अगोदर ऑपरेशन केलं तर इथं ते अँजिओग्राफी काय म्हणते ते काय सक्सेस झालंय नाही झालं त्या डॉक्टरला माहिती आणि देवाला माहिती. आम्ही साधे भोळे माणसं आहेत, आम्ही पैसे जमा करायचे तेवढे केले. आणि आज सध्या मी दुपारी गेले बँकेमधून माझं सोनं घेतलं सोडून, आणि ते सोनं पण मोडायला मी दुकानीमध्ये गेले होते, सराफी दुकानीमध्ये. लगेच मला फोन आला माझ्या मिस्टरांचा की आपले अण्णा गेले म्हणून, कारण दुपारपर्यंत ते ठीक होते. हात ते हलवायचे, थोडा खोकला आला त्यांना, थोडी अशी जांभळी दिली त्यांना. सुरुवातीला ठोके पण व्यवस्थित होते आणि नंतर तर 16-17 असेच ठोके झाले. मग आम्हाला थोडं हे वाटलं, मी बोललो डॉक्टरशी. मग ते आम्हाला मध्ये काही ICU मध्ये येऊ देत नव्हते. नुसतं मेडिकल आणा, पैसे जमा करा. त्यांचा एकच हे नाद होता की नुसता पैसा. त्यांना माणसाची किंमतच नव्हती. आमचं माणूस गेले, आज आम्ही काय करायचं, त्यांचा पैसा त्यांना भेटलाय, आमचं माणूस भेटन का. त्यांचे वारंवार मरते. आज दुपारी बी एक मृत्यू झालेला आहे. तौर पेशंट हिवऱ्याचे आमच्या शेजारीच आमच्या मागून आले आणि आमच्या अगोदर गेले म्हणजे काय झालं, गेले म्हणजे ते देवाघरी गेले ते पण. आणि आज इथं काय 15 दिवस अगोदर शेलाजपुरीचे चुन्नूबाई होते, असंच पेशंट होतं.
त्यांना उपचाराच्या वेळेस पैसे भरून घेतले. एन्जिओप्लास्टिक करायची होती त्यांना. एन्जिओप्लास्टिकच्या वेळी ह्या डॉक्टर साहेबाला काही कळत नाही वाटतं, कारण की महिन्यात कमीत कमी 7-8 लोक मेले आतापर्यंत. हे पेशंट आलं की पैसे भरून घ्यायचे वारंवार. हे जे पेशंट होते आमच्या समोर होते, आज 5-5 मिनिटाला मेडिकल, 5-5 मिनिट पैसे जर ठेवले तर अगोदर वाचवायचं नाही. सकाळी मी आलतो तर डॉक्टर साहेब म्हणले की अगोदर पैसे भरा, त्याच्यानंतर तुम्हाला इंजेक्शन लावण्यात येईल. ते भरायला बी ह्यांना पैसे गोळा करायला 2 तास लागले. त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं. आणि चुन्नूबाईचं बी असंच प्रकरण झालं. ते बी इंजिओप्लास्टिकसाठी आलते. ह्यांनी म्हणले की सगळं करतो, कंप्लीट करतो, पण एकदा इंजिओप्लास्टिक झाली का त्याच्यानंतर त्यांना बेशुद्धी झाली, तर होशच आलं नाही. अटॅक आला म्हणून आम्हाला ते मृत्यू त्यांनी बी आमच्या हातात दिले 20 दिवस अगोदर. म्हणजे आता सध्या 3 पेशंट ह्या ठिकाणी झालेले. आमच्या समोर 3 आहे, पण दररोज इथं किती होते काय होते, नुसतं पैसे लुटायचं काम आहे. आम्हाला माजलगावच्या जनतेला आवाहन करायचं, अशा डॉक्टरला पाहणी करून ह्यांच्यानी आपण दुरुस्ती होतात का नाही होत ह्या विषयावर सगळी पाहणी करून इथं ॲडमिट व्हावं, नाही तर इथं ॲडमिट होऊ नये, कारण की हे लोकांचे जीव घ्यायलेत. आज आपण सध्या माजलगाव शहरामधील माऊली हार्ट हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत. हे हॉस्पिटल संभाजी महाराज चौकामध्ये हे आहे आणि या ठिकाणी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एकाचा जीव गेला असल्याची देखील माहिती मिळालेली आहे आणि त्याचे नातेवाईक आहे ते खुलेआम ते त्यांच्यावर डॉक्टरवर आरोप लावत आहे. त्याच संदर्भात आपण येथील ते जे मयत आहे, मयतचे नातेवाईक आहे, आपण त्या संदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहोत. काय झालं या ठिकाणी? समजा तुमचे नातेवाईक कोण होते तुमचे? ते आमचे मामा होते. काय झालं आणि कशी झाली ते मला परिस्थिती सांगा. त्यांना 10 दिवसापूर्वी आपण ह्या दवाखान्यात हलवलं. त्याच्या अगोदर ते आमचे मामा देशपांडेचं हॉस्पिटल होते, त्याच्या अगोदर त्यांना छोटा हार्ट अटॅक आला. त्यांनी ट्रीटमेंट पूर्ण दिली, पण ते काय म्हणले आपल्याला ब्लॉकेजची शक्यता आहे, तुम्ही काय करा एखाद्या चांगल्या दवाखान्यात जाऊन अँजिओग्राफी आणि ते पुढली प्रोसिजर करा, जर क्लिअर निघलं तर ठीक आहे. तर मग आम्ही काय केलं, त्यांना सोबत कोणी नव्हतं. ते कसं 2-3 जण शेतात राहणारे, लोकांच्या शेतात मजूर करून खाणारे बरं का. मग आम्ही इथं बघितलं, राजे भोसलेची ते बघितले, तिथे एक अँजिओग्राफी होती आणि ते एक होती. मग आम्हाला आनंद झाला की बाबा आपल्या ग्रामीण भागात बी चांगली सुविधा झाली. मग आम्ही इथं आलो, डॉक्टर साहेबाला भेटलो, ते म्हणले आपण करूत, काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही 10 तारखेला आलो अँजिओग्राफीसाठी, त्यांना भेटलो. मग त्यांनी काय केलं, अँजिओग्राफी केली. मग त्याच्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये 3 ब्लॉकेज आहेत, तर मग आपल्याला ऑपरेशन करायचं कसं करायचं आहे, जर करायचं असलं तर योजना पण आपल्या इथं उपलब्ध आहे. मग आम्ही ठीक आहे करा. मग आम्ही ते अँजिओग्राफी ते सगळे 20,000 रुपये खर्च आम्हाला आला, तपासणीचा ते सोनोग्राफी ते सगळं मेडिकल वगैरे. आणि मग त्यांनी नंतर एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज सांगितलं, ते म्हणले आपण लगेच त्याचं ते ऑपरेशन करू, एन्जिओप्लास्टी म्हणून एक आहे. मग ते म्हणले काय ते इथून स्प्रिंग टाकून करू. म्हणलं ठीक आहे, काय लागेल ते करून टाका. मग त्यांनी ते तात्काळ लगेच करून टाकलं. आणि मग ते काय योजनेतून त्यांना पैसे आले तरी आले. मग त्यानंतर आम्हाला सुट्टी दिली 4-5 दिवसानंतर, गोळ्या हे दिल्या, आलो गेलो. पण इथून सुट्टी झाल्यापासून घरी जातो ते सारखं चमकतच होतं, सारखं वारंवार तक्रार होती. आणि 2-3 दिवस झाले की आम्ही परत आलतो ते चेकिंगला, पण ते म्हणले की बाबा हे जे आहे तर ते होतं एखाद्याला. मग ते त्यांची काय ती केस राहिलीच नाही. त्यांचं सारखं छाती चमकणं, डोक्यात होणं, मळमळ होणं, ही तक्रार त्यांची इथून गेल्यापासून चालूच होती. ज्यापासून आपण अँजिओप्लास्टी केली त्या दिवसपासून तर आजपर्यंत बी तीच तक्रार होती. आणि मग त्या दिवशी गेलो आम्ही, आणि आज सकाळी 8:30 वाजता समजा त्या काय झालं, बसलेले असं चमकायला लागलं म्हणले. मग त्यांचा मुलगा दूध काढला, आता दूध घेऊन जाणार, पण ते म्हणला नको, आधी चमकायला दवाखान्यात जाऊ. मग ती आणि त्यांची ती शेजारची एक दोघांनी गाडीवर टाकून आणलं, इथं उतरलं गाडीवर, इथून चलत मधात गेले, डॉक्टर साहेबाला भेटले. डॉक्टर साहेबांनी ती चिठ्ठ्या लावून तपासलं. ते काय म्हणले की बाबा हे आता तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे थोडे चान्सेस आहेत, तुम्ही काय करा ICU हलवा ह्यांना. मग त्यांना इथून खालून ICU नेलं. ICU नेलं. ते काय म्हणले तुम्हाला हार्ट अटॅक खूपच जास्त ह्याचा आला आहे, मोठ्या ह्याचा, तुम्हाला एक इंजेक्शन आता तात्काळ द्यावंच लागत आहे. तर आम्ही म्हणलो 56,000 रुपयाची इंजेक्शन. आम्ही म्हणलो काय लागेल ती सुविधा तुम्ही करा, आम्ही रेडी आहेत म्हणलं. मग आता हे काय हे सोनं घेऊन आलं, ते पैसे तर नव्हते. मग आम्ही एका सावकाराकडून 50,000 रुपये घेतले, त्यांना जेव्हा दिले त्यांनी इंजेक्शनवरी लगेच ती काय ट्रीटमेंट केली. पण जशी ट्रीटमेंट केली हालचाल चांगली होती बरं का. आता चलत गेलेलं पेशंट, तक्रार वरचीवर जास्तीत जास्त. मग 12च्या नंतर तर आम्हाला मधात येऊनच दिलं नाही दुपारी. आणि त्याच्यानंतर आता ते मधात म्हणजे एंट्रीच नाही आम्हाला काय लागलं बाहेरून आणा. आम्ही मेडिकल 2-3 वेळेस परत आणून दिलं त्यांना, पण त्यांनी काय आम्हाला मधात येऊनच दिलं नाही. 1-2 वेळेस आम्ही जायचो नुसतं बाहेर व्हा, बघायला गेलं की बाहेर व्हा. आम्हाला हार्टबीट ते सगळं कळायला लागलं. आता एकदम लो 15-20च्या आसपास हार्टबीट, ते पण दाबी ते एकदम खाली. ते पंपिंगमुळं म्हणा कशामुळं म्हणा ते हार्टबीट वाढत होते त्याचे. पण त्याने आम्हाला काय मिळूच लागून दिलं नाही, सारखं पैसे. आम्ही तुम्हाला म्हणलो तसं पैसे आणून त्यांचे जेव्हा दिले तेव्हा जरा शांत राहिले. आम्हाला एक 20 वेळेस तरी त्यांनी चक्रा मारल्या असताना सारखं पैसे. किती पैसे मागितले सर्व? आम्हाला ते एक इंजेक्शनचे 56,000 रुपये नाही, त्यांच्या मेडिकलचे आल्याचेच एक 15,000 रुपये.
म्हणजे 70,000 रुपये नगदी भरा म्हणले, तर ते आम्ही काय केलं, एक जणाकडून आणून 50,000 त्यांना दिले आणि मग बाकीचे राहिले त्यांना म्हणलं आता एवढं तुम्ही ॲडजस्ट करा तुमच्या इथलं. ते म्हणजे आम्ही इंजेक्शन बाहेरून आणले. म्हणलं ठीक आहे कसं बी करा पण आमचं पेशंटला वाचवा. परत मग इंजेक्शन देऊ म्हणले ना, मग आम्ही नंतर त्यांचा मुलगा आम्ही डॉक्टर साहेबाकडे गेलो केबिनमध्ये. म्हणलं डॉक्टर साहेब जर पेशंट सिरियस असेल तर आम्ही संभाजीनगरला हलवावं का. ते म्हणले तुम्ही तिथं गेलात तरी हीच आणि इथं बी गेलात तरी तीच ट्रीटमेंट आहे, तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये काहीच फरक नाही. आणि मग त्याच्यामुळे आम्ही ट्रीटमेंट म्हणलो आता तुमच्या हिशोबाने होते. ते म्हणले प्रवासात काय झालं तर मी जिम्मेदार नाही, इथून पेशंट बाहेर काढलं तुम्ही तुमची जिम्मेदारी. मग आम्ही म्हणलो बाबा की काय होईल तर इथंच ट्रीटमेंट करा, काय खर्च येईल तर आम्ही त्याला तयार आहे. हे काय ते इथं त्यांचे- वारंवार मरते. आज दुपारी बी एक मृत्यू झालेला आहे. तौर पेशंट हिवऱ्याचे आमच्या शेजारीच आमच्या मागून आले आणि आमच्या अगोदर गेले म्हणजे काय झालं? गेले म्हणजे ते देवाघरी गेले. ते पण आणि आज इथं काय 15 दिवस अगोदर शेलाजपुरीचे चुन्नूबाई होते. असंच पेशंट होतं. त्यांना उपचाराच्या वेळेस पैसे भरून घेतले. एन्जिओप्लास्टिक करायची होती त्यांना. एन्जिओप्लास्टिकच्या वेळी ह्या डॉक्टर साहेबाला काही कळत नाही वाटतं, कारण की महिन्यात कमीत कमी 7-8 लोक मेले आतापर्यंत. हे पेशंट आलं की पैसे भरून घ्यायचे वारंवार. हे जे पेशंट होते आमच्या समोर होते, आज 5-5 मिनिटाला मेडिकल 5-5 मिनिट पैसे जर ठेवलं तर अगोदर वाचवायचं नाही. सकाळी मी आलतो तर डॉक्टर साहेब म्हणले की अगोदर पैसे भरा त्याच्यानंतर तुम्हाला इंजेक्शन लावण्यात येईल. ते भरायला बी ह्यांना पैसे गोळा करायला 2 तास लागले. त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं. आणि चुन्नूबाईचं बी असंच प्रकरण झालं. ते बी इंजिओप्लास्टिकसाठी आलते. ह्यांनी म्हणले की सगळं करतो कंप्लीट करतो, पण एकदा इंजिओप्लास्टिक झाली का त्याच्यानंतर त्यांना बेशुद्धी झाली तर होशच आलं नाही. अटॅक आला म्हणून आम्हाला ते मृत्यू त्यांनी बी आमच्या हातात दिले 20 दिवस अगोदर. म्हणजे आता सध्या 3 पेशंट ह्या ठिकाणी झालेले. आमच्या समोर 3 आहे, पण दररोज इथं किती होते काय होते नुसतं पैसे लुटायचं काम आहे. आम्हाला माजलगावच्या जनतेला आवाहन करायचं, अशा डॉक्टरला पाहणी करून ह्यांच्यानी आपण दुरुस्ती होतात का नाही होत ह्या विषयावर सगळी पाहणी करून इथं ॲडमिट व्हावं, नाही तर इथं ॲडमिट होऊ नये, कारण की हे लोकांचे जीव घ्यायलेत. मावशी तुम्ही कसं काय सांगताल की तुम्ही जे पैसा जे जमा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या समस्येचा सामना करावा लागला, काय सांगताल त्याने? सर आता आमचं पेशंट म्हणजे माझे मेहुणीच होते, कारण जवळचे नातेवाईक असल्यामुळं माणूस कुठल्या बी परिस्थितीला खेटायला तयार असते. कारण असं बघतच नाही माणूस की आपल्या घरात किती राख लागायली म्हणून, कारण माणसाला आपलं माणूस पाहिजे, माणसाचीच किंमत आहे ना. त्याच्यामुळं आम्ही आता हे जे माझ्या भावाने सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही पैसे जमा केले. अगोदर ऑपरेशन केलं तर इथं ते अँजिओग्राफी काय म्हणते ते काय सक्सेस झालंय नाही झालं त्या डॉक्टरला माहिती आणि देवाला माहिती. आम्ही साधे भोळे माणसं आहेत, आम्ही पैसे जमा करायचे तेवढे केले. आणि आज सध्या मी दुपारी गेले बँकेमधून माझं सोनं घेतलं सोडून, आणि ते सोनं पण मोडायला मी दुकानीमध्ये गेले होते, सराफी दुकानीमध्ये. लगेच मला फोन आला माझ्या मिस्टरांचा की आपल्या अण्णा गेले म्हणून, कारण दुपारपर्यंत ते ठीक होते. हात ते हलवायचे, थोडा खोकला आला त्यांना, थोडी अशी जांभळी दिली त्यांना. सुरुवातीला ठोके पण व्यवस्थित होते आणि नंतर तर 16-17 असेच ठोके झाले. मग आम्हाला थोडं हे वाटलं, मी बोललो डॉक्टरशी, मग ते आम्हाला मध्ये काही आयसीयूमध्ये येऊ देत नव्हते. नुसतं मेडिकल आणा, पैसे जमा करा. त्यांचा एकच हे नाद होता की नुसता पैसा, त्यांना माणसाची किंमतच नव्हती. आमचं माणूस गेले, आज आम्ही काय करायचं, त्यांचा पैसा त्यांना भेटला, आमचं माणूस भेटन का. माझी एवढीच इच्छा आहे, ह्या दवाखान्यामध्ये असं एक सध्या पेशंट आलं नाही पाहिजे, लॉक लागलं पाहिजे डायरेक्ट ह्या दवाखान्याला. कारण आमचं माणूस गेले, किती जरी पैसा केला तर माणूस येईन का आमचं. आणि काय म्हातारं माणूस नव्हतं, काय नव्हतं, चांगलं हट्टखट्ट माणूस, शेतात काम करणारं, एकदम गरिबी परिस्थितीतलं, 3 जण शेतात राहणारे, चालत आलेलं पेशंट कुठं 2 तासात जात असते का सांगा मला तुम्ही. आणि त्यांनी गॅरंटी दिली ना पुन्हा 1 वाजल्यापासून हार्टबीट एकदम लो होते, तरी पण त्यांनी ट्रीटमेंट चालूच ठेवली. म्हणजे तुम्ही आता मला एक सांगा, कळत आहे ना, तर आता त्या ठिकाणी तुम्ही पेशंट आणला होता. आता पेशंटचं समजा प्रकृती थोडी बिघडल्यानंतर तुम्ही असं दुसऱ्या दवाखान्यामध्ये रेफर करण्यासाठी मागणी केली ती का? आम्ही त्यांना म्हणलो ना संभाजीनगरला हलवावं का, इथून आमचं पेशंट न्यावं का, आम्ही तिकडे सुविधा करतो जर तुमच्याकडून होणार नसेल तर. ते काय म्हणले, आम्ही म्हणलं आता थोडं आम्हाला मनामध्ये थोडं चलबिचल होऊ लागली, तर म्हणलं सर काय तर आम्हाला सांगून टाका. ते काय म्हणले, काय नाही म्हणले, घाबरायसारखं काही नाही. किती तासात म्हणले गॅरंटी दिली ती? 5-6 तासात म्हणले नॉर्मल होईल, घाबरायसारखी गरज नाही. आणि म्हणलं औरंगाबादला आम्ही घेऊन जाऊ, तर काय म्हणले तिथं पण तीच सुविधा उपलब्ध आहे, आपल्याकडे पण तीच आहे, मग तुम्ही कशाला तिकडे नेता. आणि ऑक्सिजन
ऑक्सिजन लावून जर तुम्ही जर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाताल आणि वाटाने जर काही झालं तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. मग डॉक्टर काही सोबत नाहीत तुमच्या. मग आम्ही म्हणलं आता तिकडे नेण्यापेक्षा इथंच राहू द्या ना, कारण आपल्याला माणूस पाहिजे होता ना, त्यांना पैसा पाहिजे होता. हे केवळ मला एकच म्हणायचंय भैया, हे केवळ ह्यांच्या हलगर्जीपणामुळे आमचं माणूस गेले, कारण ह्यांना पैसा प्यारा आहे, माणसाची किंमत नाही अजिबात. इथून पुढे माझं हेच म्हणणं आहे की इथं कुठलाही पेशंट आलं नाही पाहिजे, कारण त्यांनी चौकशी करावी हीच माझी विनंती आहे. चौकशी करूनच या डॉक्टरशी भेट द्यावा आणि तिथून पुढे पेशंट आपला आणावं, की कारण ह्यांना काही जमतंय न जमतंय. कित्येक जणांचे जीव गेलेत ना, इथं आमच्या समोर 3 पेशंट गेलेत आणि आता इथून मागं किती गेले ते काय माहिती नाही आम्हाला. आम्ही काही लांबचे नाही, तिथलेच इथं माजलगावमधले. तुम्ही काय सांगताल आता? काय म्हणता? आम्हाला तर एवढीच शक्यता वाटते की ह्यांच्याकडून सर्जरी करताना काहीतरी फॉल्ट झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी इथून हलवूनच दिलं नाही. ऑपरेशनच बरोबर झालं काहीतरी नाही. ऑपरेशन बरोबर नाही. ऑपरेशन आमची बरोबर आम्हाला माहिती, त्यांनी त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं नाही अँजिओग्राफी ते, म्हणूनच त्यांनी आम्हाला समोरचा मार्ग म्हणजे जाऊ दिलं नाही त्यांनी. हा आमच्या मनात हेच आहे. ऑपरेशन जे केलं त्यांनी तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून लावलं आणि शासनाकडून किती त्यांना येऊन बिल आलंय हे सुद्धा आम्हाला माहिती दिली नाही. प्लस त्याच्यावर आमच्याकडनं त्यांनी 50,000 रुपये बिल काढलं ऑपरेशनच्या दिवशी. ही काय भानगड आहे ही आम्हाला कळायला पाहिजे ना, नेमकं काय करायला ते म्हणजे पेशंटची नाही योजना देतं. ट्रीटमेंट ते घ्यायलेत न घ्यायलेत पेशंटचे, नुसतं मेडिकल आणा पैसा घ्या, मध्ये काय आयशू मध्ये येऊ द्यायचं नाही. आम्हाला काय माहिती त्यांनी इंजेक्शन दिलंय का न दिलंय, तर आम्हाला मध्ये येऊच दिले नाही ना. 55,000चं इंजेक्शन घेतलं आम्ही, मग दिले का नाही दिले आम्हाला तरी काय माहिती. आणि ऑपरेशन पण असं आम्हाला वाटतंय की त्यांनी सक्सेस ऑपरेशन झालं नाही, म्हणूनच त्यांनी आम्हाला दुसऱ्या दवाखान्यात जाऊ दिले नाही.